खूप प्राचीन गोष्ट आहे. दैत्य शक्ती, राक्षस शक्ती म्हणजे अधमशक्ती या पृथ्वीवर माजली होती. त्यांनी सर्व देवशक्तीचा लगबग पराभव केला, सज्जन शक्तीला परास्त केलं. स्वर्गावर पण त्याने आपलं राज्य स्थापित केलं. धर्म जणू काही लोप पावला, अधर्माचं राज्य सुरू झालं. जे देवगण होते ते सगळे एकत्र आले शेवटी आणि सगळ्यांनी मिळून श्री विष्णूकडे धाव घेतली. नमस्कार केला विष्णूला, प्रणाम केला. विष्णू महाराज म्हणाले, अरे ही सगळी देवशक्ती इकडे कशासाठी आली आहे? काय हवं आहे का तुम्हाला माझ्याकडून? सांगा. श्रीहरी, देवगणांचा मुख्य इंद्र, तो बोलू लागला. तुम्हाला आम्ही सांगायला हवं आहे असं नाही, तुम्हाला तर सर्व माहिती आहे, तरीही सांगतो. पृथ्वी अधमाने ताब्यात घेतलेली आहे, धर्माचा ऱ्हास झालेला आहे, सगळ्यांचे हालहाल सुरू झालेले आहे, सज्जन शक्ती परास्त झालेली आहे. आमच्याकडची अस्त्रशस्त्र काही काम करत नाही आहेत. शुक्राचार्यांनी खूप ताकद दिली आहे, खूप तपस्या केली, खूप ताकद मिळवली. ती सगळी राक्षस शक्तीला दिल्यामुळे राक्षस शक्ती प्रबळ झालेली आहे. आत्ता आम्हाला तुमच्याशिवाय काहीही आधार नाही. हे विष्णू, हे श्रीहरी, तूच आत्ता आमची काळजी घे, म्हणून आम्ही तुझ्याकडे सगळे आलेलो आहोत. श्रीहरीने हे सगळं ऐकलं, क्षणभर डोळे मिटले. म्हणाला, हे देवा, हे शक्तिमान सज्जन शक्ती हो, तुमचा पराभव झालेला आहे मला माहिती आहे. तुमची अस्त्रशक्त परास्त झाली आहेत शुक्राचार्यांच्या नीतीपुढे, बुद्धीपुढे, त्यांनी दिलेल्या ताकदीमुळे राक्षसांची मला माहिती आहे. त्याचवेळी खरं सांगायचं तर माझी अस्त्रशस्त्रसुद्धा पराभव करण्यासाठी असमर्थ आहेत हे मला समजतं आहे, कळतं आहे. म्हणून मला थोडा वेळ द्या. आपल्या सगळ्यांचा तारणहार जो शंकर भगवान आहे, श्री शिवशक्ती आहे, ती अजेय आहे. तिथे मला जाऊ दे, प्रार्थना करू दे, आणि मग आपल्या सगळ्यांवर आलेलं संकट दूर होईल असा मला विश्वास वाटतो. आणि मग भगवान विष्णू महादेवाची उपासना करण्यासाठी कैलासवर गेले. त्यांनी विधीपूर्वक भगवान शिवाची आराधना त्यांनी करायला सुरुवात केली. ते दररोज हजारो नाव घेत असत महेश्वराची, शिवाची, आणि नंतर 1000 कमळ वाहत असत. प्रत्येक कमळ फुलाबरोबर एक एक नाम, असं त्यांचं व्रत सुरू झालं. असं म्हणतात की काही 100 वर्ष, लगभग 1000 वर्ष ते व्रत श्री विष्णूंचं चालू राहिलं. आता ना आपल्यापैकी अनेकांना ही कथा ऐकताना असं वाटेल की हे सगळं भाकड आहे. काही 1000 वर्ष कसं काय असू शकतं, काही 100 वर्ष कसं असू शकतं? तर टाईम जे आहे ना, टाईम किंवा समय, वेळ, हा आपण ज्या प्रकारे काउंट करतो, ज्या प्रकारे धरतो, तो तसाच असतो असं नाही. एका स्वप्नामध्ये काही सेकंदाचं की मिनिटाचं स्वप्न, त्याच्यात बघा आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत काही घडू शकतं. वेळ ह्याचं गणित वेगळं आहे. तर काही 100 वर्ष, लगभग 1000 वर्ष श्री विष्णूंनी म्हणजे श्रीहरींनी ही प्रार्थना चालवली होती. आणि दररोज तो शेवटी 1000 कमळ अर्पण करत असे श्री शिवाला, भगवान शंकराला. हे सगळं जाणत होता शिवशंकर, शिव भगवान. पण सगळ्याचे योग असतो, सगळ्यांचे भोग असतात, ते भोगायला लागतात. त्यानुसार भगवंतांनी पुरेसा वेळ जाऊ दिला. आणि मग एक दिवस त्यांनी परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला. कुणाची परीक्षा घ्यायची होती? विष्णूची परीक्षा घ्यायची होती भगवंताला. आणि त्यांनी ती जी 1000 कमळ फुलं होती, त्यातलं एक फूल गायब केलं, हळूच. आणि ते फूल गायब केल्यानंतर विष्णूला तर माहिती नाही आपलं एक फूल 1000 फुलांमधलं गायब झालेलं आहे. त्याने सुरू केलं पूजेला. एक फूल अर्पण करायचा, नाम घ्यायचा, एक फूल अर्पण करायचा, नाव घ्यायचं, एक फूल अर्पण करायचा, नाव घ्यायचा. त्या लक्षात आलं, अरे एक फूल कमी पडतं आहे. इकडे बघितलं, तिकडे बघितलं, 1000 बरोबर आणलेली होती. शोधाशोध सुरू केली,
फूल काही मिळेना, फूल काही मिळेना. एक क्षणाचा विचार केला की फूल मिळत नाही, प्रार्थना का थांबवायची, का शोधाशोध करायची. कमळासारखी सुरेख डोळे होते श्रीहरीचे. सटकन एक डोळा आपला काढला आणि फुलाच्या ऐवजी वाहिला श्री भगवंताला, शिव शंभो महादेवाला. ते बघून गळागळा अश्रू व्हायला लागले भगवंताच्या डोळ्यातून. त्यांनी अवतार घेतला समोर आणि मिठीमध्ये घेतला आपल्या भक्ताला, श्री विष्णूला, आणि सांगितलं मी प्रसन्न आहे तुझ्यावर. असे भक्त विरळ आहेत. हा डोळा पडतो तुला परत. उत्तीर्ण आहेस तू परीक्षेमध्ये. सांग तू कशासाठी आला आहेस, एवढी तपस्या करतोयस तू, काय म्हणणं आहे तुझं, काय मागायचं आहे तुला माझ्याकडे. अदेय तुझ्यासाठी असं माझ्याकडे काहीही नाही, म्हणजे तुला देता येणार नाही असं काहीही नाही. बोल तुला काय हवं आहे. तर विष्णू म्हटले, हे भगवंता, मी कशासाठी आलो आहे तुझ्याकडे हे तुला पूर्ण माहिती आहे, आणि फक्त तू माझ्याकडनं हे वदवून घेऊ इच्छितोयस हे पण मला माहिती आहे. त्यामुळे मी तुला आता सांगतो तुला काय, मला काय हवं आहे, मी कशासाठी हे परिश्रमपूर्वक तपश्चर्या केली. पण मी एक गोष्ट सांगतो, मला खूप आनंद मिळाला, खूप आनंद मिळतोय. पण तू मागणी मात्र माझी नक्की आहे की जी तुला माहिती असून तू माझ्या तोंडून वदवून घेतोयस. भगवंता, पृथ्वीवर सध्या अधर्माचं राज्य आलेलं आहे. सज्जन शक्तीचा पराभव झालेला आहे, ती परास्त झालेली आहे. दुःखी कष्टी आहे. धर्माला स्थान नाही राहिलेलं. धर्म परत प्रस्थापित करण्यासाठी राक्षस शक्तीचा पराभव होणं हे गरजेचं आहे. आणि या राक्षस शक्तीचा पराभव करण्यासाठी माझ्याकडे जी अस्त्रशस्त्र आहे ती कमकुवत आहेत, कमी आहेत. त्यामुळे मला तुझी मदत हवी आहे. हे भगवंता, एक कटाक्ष जरी टाकलास तरी दुर्जनांची शक्ती परास्त होईल. स्मित केलं श्री शंकरांनी, महादेवाने, शिवाने. हात ठेवला डोक्यावर आणि म्हटलं, हे घे माझं सुदर्शन. मी तुला भेट आहे माझ्याकडे सुदर्शन चक्र कायमचं. सुदर्शनाचा महिमा मी तुला काय सांगू, नको सांगायला, मला माहिती आहे. श्री विष्णू म्हणाले. आणि शिव शंभो महादेवाने आपलं सुदर्शन चक्र हातात दिलं विष्णूंच्या. ते सुदर्शन चक्र घेऊन आले. काहीही मेहनत करावी लागली नाही, नुसतं सोडलं. अधमशक्ती परास्त झाली, राक्षस शक्तीचा पराभव झाला आणि या सृष्टीवर परत एकदा सज्जनांचं राज्य आलं, धर्माचं राज्य अव्याहत सुरू झालं. नमस्कार. शेठ गोशाळा, रत्नागिरी, मंडणगड, मुदुर्मी, सचिन शेठ. वंदे मातरम.